नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या असून विधानसभेची चाहूल लागली असल्याने विविध पक्षांचे उमेदवार यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र तिवसा विधानसभेमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभा खासदार वानखडे यांच्या विजयाच्या मागे असणाऱ्या विजयाच्या शिल्पकार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला म्हणून तिवसा मतदारसंघ ओळखला जातो. मात्र यशोमती ठाकूर यांच्या विरोधात सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या शोधात आहे. भारतीय जनता पार्टीची रणनीती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून काँग्रेसच्या उमेदवार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध नेमका उमेदवार कोण असणार असा प्रश्न सामान्य मतदारांपुढे निर्माण झाला आहे. मागील वर्षी भाजपा शिवसेना युतीकडून राजेश वानखडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा सामना थेट काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या समवेत झाला होता. यात त्यांना 65,657 मते मिळाली होती, तर ठाकूर यांना 76,218 मते होती. या सामन्यात यशोमती ठाकूर या विजयी झाल्या. मात्र आता राजकीय समीकरण बिघडल्याने शिवसेनेचे राजेश वानखडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. पण शिवसेनेचे 25,000 मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाल्यास भाजपा सेनेचे अंदाजे 25,000 मते कमी होणार आहे. तर लोकसभा निवडणुकीत तिवसा विधानसभा संघातून नवनीत राणा यांना 74,680 मते मिळाली, तर बळवंत वानखडे यांना 85,529 मते मिळाली. मात्र हे निवडणूक मोदींच्या नावाने असल्याने भाजपला मते मिळाली. तर आता विधानसभा निवडणुकीत मुद्दे, उमेदवार, सामाजिक समीकरणे याला खूप महत्व असते. त्यामुळे लोकसभेत मिळालेली मते विधानसभा निवडणुकीत ग्राह्य ठरवू शकत नाही. भाजपा सर्व बाबींचा विचार करून उमेदवारी देईल असा अंदाज वर्तविला जातोय. मात्र भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक सक्रिय झाले असून 2014 पासून रविराज देशमुख हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2014 मध्ये निवडणूक लढविणाऱ्या निवेदिता दिगडे यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे. तर सामान्य जनतेतून कार्यकर्त्यांच्या मनातील निस्वार्थी सेवाभावी व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून नांदगाव पेठेतील सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर यांचे देखील नाव समोर येत आहे. सुंदरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक असून बालपणापासून त्यांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. तालुका, जिल्हा पदाधिकारी तर भाजपाचे ओबीसी मोर्चा सरचिटणीसचा कार्यभार त्यांनी लिलाया पेललाय. तिवसा विधानसभेत जनसामान्यापर्यंत त्यांचा दांडगा संपर्क असून अतिसामान्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आहे. तर लोकवर्गणीतून नागरिक त्यांना निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीच्या 4 इच्छुक उमेदवारांपैकी भाजपाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. तर महाविकास आघाडीकडून यशोमती ठाकूर उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे थेट लढत भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार असल्याचे चित्र तिवसा विधानसभेत दिसून येत आहे. मात्र यावेळी वंचित आणि एमआयएमची भूमिका सुद्धा या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे. जनजागर मराठीसाठी नितीन बोंबडे, चांदूर बाजार, अमरावती.